नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कडाक्याच्या थंडीतही बच्चू कडूंची जिद्द. मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा 7वा दिवस पूर्ण. 200 किमीहून अधिक प्रवास. आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे आंबा बागायतदार धास्तावले. युद्धाचा परिणाम थेट आंबा निर्यातीवर होण्याची शक्यता. आंबा बागायतदारांचं मोठं आर्थिक नुकसान होणार. मी मारणे यांचा शार्प शूटर. नांदेड बस स्थानकात बॉम्बस्फोट होणार. अज्ञाताचा पोलीस कंट्रोल रूमला फोन. अंबाजोगाई येथून फोन करणाऱ्या आरोपीला केली अटक. मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून जळगावात विक्री. 7 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 8 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त. चांदवड तालुक्यातील मेसना डोंगराला आग. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सावकारी प्रकरणी पती पत्नीवर गुन्हा. 3.50 लाख रुपयांचं कर्ज देऊन 13.80 लाखांची वसुली केल्याप्रकरणी पवनी पोलिसात पती पत्नीवर गुन्हा दाखल. भंडाऱ्यात शिवीगाळ मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस. शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग. परिसरात धुराचे लोट. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भंडाऱ्यात बारमधील हल्ला प्रकरणी दोघांना अटक. डीजे वाजवण्याच्या कारणावरून धारदार शस्त्रांनी हल्ला. जखमी दोघांचीही प्रकृती गंभीर. धाराशिव जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन. बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणावर येरमाळा पोलिसांची कारवाई. धाराशिवमध्ये स्वस्तात सोन्याची माळ देण्याचं आमिष दाखवून तरुणीची 3.5 लाखांची फसवणूक. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.